हाय हॅलो नमस्कार. माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ताईंनो, ही गावाकडे जाण्याच्या अगोदरचा थोडासा क्लिप आहे आणि गावाकडे ज्या दिवशी गेले त्या दिवसाचा पण क्लिप आहे. त्यांनी संपूर्ण व्हिडिओ पहा. तर आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना. तर इथं पहा, मी ब्लाऊज कटिंग करते. अस्तरावरती माप टाकून मी इथं कटिंग करते मार्जिननुसार. 38 साईजचा हा ब्लाऊज आहे. मोठी साईज आहे, लॉंग स्लीव्ज आहे. तर सर्वात इथे आधी मी स्लीवची उंची टाकते. पहा, तर सांगायचं असं झालं तर जर जिद्द असली आपल्या मनामध्ये तर काही करू शकतं. कुठं म्हणजे जिद्द मनामध्ये ठेवून जर काही काम करायचं हातामध्ये घेतलं, मग नाही मला हे करायचंच आहे म्हणून असं करायचं जर झालं तर आपण कुठल्याही हालतीत आणि कुठल्याही परिस्थितीत आपण काम करू शकतो. तर तेच मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण जास्त मोठा नाही आहे, छोटाच व्हिडिओ आहे आजचा. तर ताईंनो, खरंच सांगते तुम्हाला, मी अक्षरशः माझी एवढी खराब तब्येत होती ना, मी 2-3 दिवस दवाखान्यामध्ये होते, हॉस्पिटलमध्ये. मला 16 ते 17 मला सलाईन चढलेले आहेत, कारण माझे पेशा कमी आणि मला ताप खूप येत होती. त्याच्यामुळं एवढंच सांगायचं आहे. म्हणजे जे बी म्हणजे मी आताच तुम्हाला सांगितले की जर मनामध्ये माणसाची जिद्द असली ना करायची तर काही करते. त्याच्यासाठी माझा अनुभव तुमच्या सोबत आज मी शेअर करणार आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ तर पहाच. तर इथं कटिंग करून घेते मी सर्व ब्लाऊज. आणि माझी एवढी तब्येत खराब झाल्यानंतर माझ्याकडे खूप सारे ब्लाऊज आले. म्हणजे सर्वांनाच गावाला जायचं होतं. एकाचे 10-10, 12-12, 15-15, 16-16 ब्लाऊज होते ताईंचे. तर त्या ताईंनी काय सांगितलं मला की माझी खूपच तब्येत, माझी अचानक तब्येत जास्त खराब झाली होती. थोडीशी खराब, पण जास्त अचानकमध्ये खराब झाली. तर मग मी त्यांना सांगितलं की माझी तब्येत खूपच खराब झालेली आहे आणि काय करायचं, तुमचे ब्लाऊज तुम्ही घेऊन जात आहे का. मला तर हे म्हणजे हिंमतच होईना मला शिवायसाठी. मग असं सांगितलं त्यांना. तर त्या ताईंनी, सर्व ताईंना, माझ्या कस्टमरनं सांगितलं की नाही ताई, ते सर्व साड्या, साधे जे साड्या आहेत ना डेलीवेअरच्या, ते राहू द्या. आम्ही जे जुन्या आहेत ना आमच्याकडं डेलीवेअरसाठी ठेवलेल्या तेच आम्ही घेऊन जाऊ. आणि जे आता लग्नामध्ये वगैरे वेअर करायचे आहेत ना काठापदराच्या साड्या, फक्त ते काठापदराच्या साड्यामधलेच ब्लाऊज आमचे शिवून द्या, फक्त लग्नाच्या दिवशी, कार्यक्रमाच्या दिवशी घालण्यासाठी. 1-2 असे शिवून द्या बस, असं सांगितले माझ्या कस्टमरनं. माझे कस्टमर खूप छान मला या बारीत मला साथ दिल्यात. म्हणजे ज्यांना समजते त्यांनी साथ दिल्या, ज्यांना नाही समजत त्यांनी वरडले पण असो, काय करणार. त्यांना आता कळत नाही त्यांना आपलं दुःख, तर काय सांगायचं त्यांना. तर त्यांनी सांगितलं की एक करून मला म्हणजे 1-2 ह्या दिवशी, म्हणजे लग्नाच्या दिवशी एक घालण्यासाठी, वेअर करण्यासाठी, हळदीच्या दिवशी एक वेअर करण्यासाठी असं द्या, असं 2-2 शिवून द्या, असं सांगितलं त्यांनी. मग मी तसंच केले. त्यांनी जसं सांगितलं ना तसंच केले. एकाचे 1-2, 3-3 जरी शिवलं ना, माझे मी पुढं दाखवतेच तुम्हाला. एकाचे 1-2 शिवून तरी 15-16 ब्लाऊज झाली शिवून माझी तब्येत खराब असताना. तब्येत खराब होण्याच्या अगोदर थोडं काही शिवले होते आणि तब्येत खराब असताना पण मी शिवले, कारण त्यांना पण जायचं होतं. 6 तारखेपर्यंत जायचं होतं गावाला, आता गेलेले ह्या 6 तारखेला. आणि माझं तर काही नक्कीच नव्हतं. मग जास्त तब्येत खराब झाल्यामुळं गावाकडं वातावरण चांगलं असते, चल म्हणून मला घेऊन गेले माझ्या मिस्टरांना की जबरदस्ती. पोरांनी पण बोललं की जा मग मी गावाकडं, तुला माणसात चांगलं. माझ्या भाचीचं मुलीचं पण लग्न होतं, तर मग मी नको म्हणत होते, तरी मग जबरदस्ती गेले. मग मला जायचं आहे म्हणून मिस्टर माझे गेले होते पुढं गाडी भरायला. त्यांचे बॅग वगैरे सगळं मी भरून दिले होते. तर त्यांनी गेले सकाळी गाडी भरायला. तर दुपारी फोन केले की चल तू पण, असं म्हणजे मला असे बोलले, चल तू पण आणि तुला बरं वाटेल गावी. मग आता काय करायचं, माझे तर ब्लाऊज खूप द्यायचे आहेत, माझी तर तब्येत डाऊन आहे. मग काय करायचं आता. तर मग मी त्यांना सांगितले, माझी तब्येत एवढी डाऊन असून पण मी ना रात्रभर काम करते. जेवढे पण शिवायचं आहे, साड्या पण फॉल वेडिंग करायच्या बाकी होत्या. मग मी रात्रभर एवढं सगळं काम करते आणि मग मी उद्याच तुमच्यासोबत येते. माझ्यानं तर आज काही येणं होतच नाही, कारण 6 तारखेचं पण आमचं पण लग्नच होतं. तर इथं ताईंनो, मी रात्रभर 4:30 वाजेपर्यंत हे एवढे सगळे ब्लाऊज शिवलेले आहेत ना, पहा. हे 16 ब्लाऊज आहेत इथं. अक्षरशः तुम्हाला खोटं सांगणार, मी टायमिंग पण तुम्हाला खरंच मी दाखवलं असतं, पण
मी विसरले, सॉरी मी विसरले, टाईम दाखवायला पाहिजे होतं मोबाईलमध्ये किती वाजले ते. 4:30 वाजेपर्यंत मी रात्रीचे फॉल विडिंग केलं साड्यांना आणि काजाबटनं हुकलूक करत इथं करता 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 मला 4:30 वाजले. पूर्ण रात्र गेली माझी. तेवढं मी अंगावर घेऊन एवढं सगळं काम केले ना, कारण ना मला काजा बटनाचा एवढा कंटाळा आहे ना. मग मी फक्त शिवून उगत ठेवून दिले होते. मग इथं 15 ते 16 ब्लाऊज मी काजा बटनं हुकलूक केले. इथं माझ्या बाजूला माझे मिस्टर झोपले होते. म्हणजे रात्रीचा हे सगळा पसारा आहे ताईंनो. पसाऱ्याला माझ्या इग्नोर करा, कारण तब्येत खराब होती त्याच्यामुळे एवढा पसारा झालेला आहे सगळा. तोंड पण बघा माझं कसं, चेहरा माझा उतरलेला आहे पूर्ण. तर हे अशा पद्धतीचं माझं काम, मी माझी तब्येत खराब असूनही माझं काम मी सोडलेली नाही आहे ताईंनो. तर तब्येत खराब असलं ना, काही झालं तर तेच सांगते तुम्हाला, जिद्द असली मनात माणसाच्या, करायला हिंमत असली तर आपण कसंही करू शकतो. मग मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी एवढं सगळं मी करून घेते, रात्रभर जागीन, ठीक आहे, मला मान्य आहे, मी जागीन आणि जागून मी सरळ नाईट काम करून सगळं मी सगळ्यांचं देऊन जाईन. कारण त्यांचा पण विश्वास आपण घेतलेला असते ना आपल्याकडं. कारण विश्वासाशिवाय काहीच नाही आहे. विश्वास आपल्याकडं असं विश्वासानं देतात म्हणून त्या कस्टमरचं काम आपण पूर्ण करून दिलं पाहिजे. मग त्यांनी काय सर्व ब्लाऊज मला शिवायला नाही सांगितले, एक दोन द्या फक्त असं सांगितलं. मग ते एक दोन शिवता काही साधे पण होते. त्यांनी सांगितलं की साधे तरी शिवा, म्हणजे कुठल्या पण साडीवर वेअर करता येते म्हणून त्यांनी सांगितलं होतं. तर ते साधे पण एक दोन असं जसं वेळ भेटेल, जसं चांगलं वाटेल मला, माझी तब्येत मला जसं बरं वाटेल तसं मग मी शिवून दिले त्यांचे सर्वांचे. तर इथं अक्षरशः मला 4:30 वाजले होते झोपायला. माझी तब्येत अजून खूप खराब झाली ताईंनो. तर अशा पद्धतीनं काम केलंच पाहिजे. जिम्मेदारी असली अंगावर तर सगळं केलंच पाहिजे ताईंनो. इथंच व्हिडिओ एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.